तुळजापूरला जाऊन आल्यानंतर कोण कोणाचा परडी भरण्याचा कार्यक्रम करतं. तर आम्ही तुळजापूरला गेलो होतो, म्हणजे सासूबाई गेल्या होत्या आणि तुळजापूरवरून आल्यानंतर परडी भरावी लागते असं म्हणतात. म्हणून आम्ही परडी भरायचा कार्यक्रम शुक्रवारी ठेवला होता. तसेच गण पण जेवू घातले. तर परडी भरताना 5 परड्यावाल्यांना बोलवावं लागतं आणि त्यामध्ये अगोदर पीठ भरायचं. पीठ भरून झाल्यानंतर गहू भरायचे आणि गहू भरून झाल्यानंतर त्या परड्यांमध्ये ओटी भरायची. ओटी म्हणजे त्यामध्ये पिसामध्ये थोडेसे तांदूळ, खारीक, सुपारी, खोबरं, लवंग असे 5 वस्तू ठेवायच्या. आणि मग ह्या प्रत्येक परडीमध्ये ओटी भरून झाल्याच्या नंतर नारळ ठेवले. नारळ ठेवून झाल्याच्या नंतर त्या परडींच्यात 10 रुपये आपली जशी इच्छा असेल तसे पैसे टाकायचे त्या परडीमध्ये आणि नैवेद्य ठेवायचा. नैवेद्य पण 2-2 नैवेद्य ठेवायचं असं. हे सगळं भरून झाल्यावरती आपण तुळजापूरवरून आल्याच्या नंतर तिथून जो प्रसाद आणलेला असतो तो प्रसाद याच्यामध्ये ठेवला आणि नंतर या परड्यांची आरती घेतली. आणि वारं खूप होतं त्याच्यामुळं दिवासारखंच विजायचं, म्हणजे कापूर पेटवल्याला आरतीसाठी कापूर पेटवला तर तो सारखं विजत होता. आणि मग सगळ्यांनीच आणि इकडे गण बोलवले होते म्हणून अगोदर तळी उचलण्याचा कार्यक्रम चालू होता. ही अशी तळी उचलली आणि त्यानंतर सगळ्या महिलांना ज्या 5 परड्यावाल्या आल्या होत्या त्यांना जेवण वाढलं आणि अंबाबाईचा जोगवा म्हणून असं ताटात सगळ्यांकडून थोडंसं घास काढून ते आपल्या ताटात टाकतात.